शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरात सुरू असलेल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेल्या घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. साईबाबांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला थेट साईबाबांच्या समाधी चौथऱ्यावर बसवण्यात आल्याचा व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर साई भक्त, ग्रामस्थ आणि विविध साई संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले असून सध्या तरी हा वाद शांत झाल्याचे दिसत आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परवानगी कोणत्या अटींवर देण्यात आली होती? समाधी चौथऱ्यावर अभिनेत्याला बसवण्याची परवानगी होती का? आणि या संपूर्ण घटनेनंतर साई संस्थानने कोणती भूमिका घेतली आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये या संपूर्ण घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1. नेमकं काय घडलं? साईबाबांच्या जीवनावर आधारित एका चित्रपटाचे शिर्डीतील साई मंदिर परिसरात चित्रीकरण सुरू होते. या चित्रीकरणादरम्यान साईबाबांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला थेट साईबाबांच्या समाधी चौथऱ्यावर बसवण्यात आल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर आली. हा प्रकार समोर येताच साई भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला. मुद्दा क्रमांक 2. वाद इतका का वाढला? साईबाबांची समाधी ही लाखो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. संस्थांच्या प्रचलित नियमानुसार समाधी चौथऱ्यावर पुजाऱ्यांशिवाय इतर कोणालाही बसण्याची परवानगी नसल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत चित्रपटातील अभिनेत्याला समाधी चौथऱ्यावर बसवण्यात आल्याने साई भक्त आणि स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला. सोशल मीडियावरही या घटनेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. मुद्दा क्रमांक 3. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी काय भूमिका घेतली? घटनेनंतर ग्रामस्थांनी साई संस्थान प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मंदिर परिसरात धाव घेतली. त्याचवेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे दर्शनासाठी शिर्डीत आले होते. त्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ, प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत विखे यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर सध्या तरी वाद शांत झाल्याचे दिसत आहे. मुद्दा क्रमांक 4. परवानगी आणि नियमांवर प्रश्नचिन्ह. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी साई संस्थानने परवानगी दिली होती का? दिली असेल तर कोणत्या अटींवर दिली होती? समाधी चौथऱ्यावर अभिनेत्याला बसवण्यास विशेष परवानगी देण्यात आली होती का? धार्मिक भावना लक्षात घेऊन सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे हा प्रकार संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाल्याचा दावा काही माध्यमांमध्ये करण्यात आला आहे. मुद्दा क्रमांक 5. साई संस्थानची अधिकृत भूमिका काय? या घटनेची साई संस्थानने गंभीर दखल घेतली आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित व्यक्ती समाधी चौथऱ्यावर कशी पोहोचली याची सखोल चौकशी केली जाणार असून त्यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भविष्यात अशी घटना पुन्हा घडणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचेही आश्वासन संस्थानने दिले आहे. मुद्दा क्रमांक 6. साई भक्तांमध्ये तीव्र नाराजी. या घटनेनंतर देशभरातील साई भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी धार्मिक स्थळांवरील चित्रीकरणासाठी अधिक कडक नियमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. श्रद्धास्थानावरील पवित्रता आणि परंपरा जपण्यासाठी संस्थानने अधिक दक्ष राहावे अशी मागणीही विविध साई संघटनांकडून करण्यात येत आहे. मुद्दा क्रमांक 7. पुढे काय होऊ शकतं? आता या प्रकरणातील चौकशीचा अहवाल काय येतो? दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होते आणि चित्रीकरणासाठी दिलेल्या परवानगीबाबत काय निष्कर्ष समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच भविष्यात धार्मिक स्थळांवरील चित्रीकरणासाठी अधिक कठोर नियम लागू केले जातात का हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, साईबाबांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला समाधी चौथऱ्यावर बसवण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर साई भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. दुसरी, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिले असून साई संस्थाननेही कारणे दाखवा नोटीस आणि चौकशीची प्रक्रिया सुरू करण्याची भूमिका घेतली आहे. तिसरी, चित्रीकरणासाठी दिलेली परवानगी, त्यातील अटी आणि धार्मिक स्थळांवरील नियमांचे पालन झाले का, याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित झाले असून चौकशी अहवालानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते धार्मिक स्थळांवर चित्रपट किंवा मालिकांचे चित्रीकरण करताना अधिक कठोर नियम असावेत का? आणि अशा घटनांमध्ये जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.